आज मी मस्त असं क्ले पॉट पेंटिंग केली होती आणि मला खूप जास्त पेंटिंग करायला आवडतं. गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. सकाळी मी आज माझा वीक ऑफ आहे, सो मी सकाळी उठून पहिले भाजी आणायला गेले. त्याच्यानंतर मला थोडंसं सामान घ्यायचं होतं, ते घेतलं. त्याच्यानंतर मी गेले स्टेशनरी शॉपमध्ये बिकॉज माझ्याकडचे कलर्स संपले होते आणि जे होते ते थोडेसे ते घरीच होते, माझ्याकडे नव्हते. सो मी कलर्स वगैरे घेतले आणि त्याच्यानंतर थोडंसं खायला घ्यायचं होतं, तेही संपलं होतं, तेही घेतलं. मग घरी आले आणि फटाफट रिस्टॉक केला पहिलं भाज्यांचा, टोमॅटो वगैरे, कारले वगैरे सगळं आणलं आणि मिरची वगैरे सगळं पॅक केलं. त्याच्यानंतर जे स्नॅक्स होते त्याचं पण रिस्टॉक केलं, ते पण फटाफट पॅक करून ठेवलं. त्याच्यानंतर आज सगळंच रिस्टॉक करायचं होतं मला, मीठ वगैरे, हळद सगळं संपलं होतं. सगळं फटाफट डब्यामध्ये भरून ठेवलं आणि त्याच्यानंतर माझं सगळं आवरून झाल्यावर, जेवण वगैरे झाल्यावर मी बसले होते क्ले पॉट पेंटिंग करायला. आणि इतकं मस्त ना, बघा फायनल लुक बघू शकता, किती भारी ना. मला इतकं बरं वाटत होतं ना, खूप सॅटिस्फाईड होते मी क्ले पॉट पेंटिंग करून. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडीशी भूक लागली म्हणून मस्त कडक असा चहा ठेवला. त्याच्यासोबत खाल्ला खाकरा, मी जो आणला होता तो हा मेथी खाकरा. मी ॲक्च्युली 3 प्रकारचे आणलेत, एक मसाला मेथी आणि पंजाबी म्हणून. तर सो मी मेथी घेतला, मला खूप आवडतं. आणि सोबत माझं फेवरेट सॉन्ग बघत बसले होते, जरा टाईमपास केला इकडे तिकडे. त्याच्यानंतर म्हटलं जेवायला काय बनवायचं, तर म्हटलं आज काहीतरी असं साधं सिम्पल बनवूया, विदाऊट मसाल्याचं जास्त, म्हणजे जो आपला ग्रेव्हीवाला मसाला असतो ना त्याच्याशिवाय. तर आज मी बनवत आहे शेव भाजी. मी पण फर्स्ट टाईमच बनवते. मी याच्या आधी कधी बनवली नाही आहे. मी खाल्ली आहे ती कधी माहिती आहे, जेव्हा मी कॉलेजला होते ना तेव्हा, आणि माझ्या ग्रुपमधल्या लोकांना तर खूप आवडायचे आणि आम्ही मेसला जायचो ना, सो त्या खानावळीत इतकं मस्त असायची ना ती शेवभाजी, खूप भारी. आठवण आली मला, असं वाटतं तिथे जावं परत खायला. सो सगळ्यात पहिला मी कांदा टोमॅटो मस्त शिजवून घेतलं, थोडंसं मऊ करून, आणि त्याच्यात आपले रेग्युलर मसाले टाकले आणि जी गाठी शेव असते ना, मी ती घेतली होती. जो कांदा टोमॅटो मसाला शिजल्यानंतर मग पाणी टाकलं, उकळल्यावर मग ती गाठी शेव टाकली. सो आपली शेवभाजी अशी रेडी आहे. सोबत मी रोटी केली होती, चपातीसोबत तर मस्तच लागते. आणि त्याच्यानंतर मस्त लिंबू मारा आणि खा, एक नंबर लागते, खरं सांगते. टेस्ट करून बघा. मला पण असं वाटलं होतं की फायनल रिझल्ट असा निघेल की इतकी टेस्टी होईल ना. ही खूपच जास्त टेस्टी झाली होती. मी ह्याच्यात काहीच खोबरं वाटत मिटत नाही, आपलं साधे सिम्पल पण मस्त होते. एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी झाली म्हणून. भाजी एक नंबर होते, खरं सांगते, मस्तच. आणि त्याच्यानंतर मी जेवल्यावर थोडंसं फळ खायला मी आणलं होतं अननस, मला खूपच आवडतं. सो त्याच्यानंतर न्यूज पण बघितल्या. दिवसभर आज काहीच टी व्ही बघितली नव्हती म्हणून आज जरा रिलॅक्स बसले होते थोडा वेळ. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू, बाय बाय.